लग्न पहावे करूनच्या मागच्या भागामध्ये. गगन, मग आता बोलशील ना माझ्याशी? ॲटलिस्ट ह्याच रिटर्न गिफ्ट म्हणून तरी प्लीज, तो एवढूसम तोंड करत म्हणाला. आराध्या, ठीके, तिने हसतच म्हटलं. पुढचा भाग. गगन रेडी होऊन हॉस्पिटलला निघून गेला. थोड्या वेळाने आराध्या पण हॉस्पिटलला निघून गेली. आज गगनला हॉस्पिटलमध्ये जास्त पेशंट नव्हते म्हणून तो लवकर घरी आला. आणि अचानक खूप पाऊस सुरू झाला. तो केव्हाचा आराध्याला फोन ट्राय करत होता पण तिचा फोन नॉट रिचेबल येत होता. आणि थोड्या वेळाने तर तिचा फोन स्विच ऑफ यायला लागला होता. एकतर इतका पाऊस पडत होता की सगळे रस्ते तुंबले होते. धड तिला शोधायला सुद्धा जाऊ शकत नव्हता. रोज 7 ते 7:30 पर्यंत घरी येणारी आराध्या आज 9:30 वाजले तरी आली नव्हती. आणि त्यात भर म्हणजे मॉम डॅड कोणीच घरी नव्हतं. गगनला आता तिची खूप काळजी वाटत होती. कुठे असेल, निघाली असेल की नाही, काही म्हणजे काहीच सुचत नव्हतं. काहीतरी आठवून त्याने हॉस्पिटलमध्ये कॉल केला तर समजलं की ती निघून 3 ते 3.5 तास झाले. आता तर त्याला काय करू नि काय नको असं झालं. हॉस्पिटलमधून घरी यायला हार्डली 45 मिनिट लागतात. गगन, यार ही मुलगी कुठे गेलीये? केव्हाची वाट बघतोय. बाहेर पण जाता येत नाहीये, तो स्वतःशीच म्हणाला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. मॉमचा कॉल होता. गगन, हा मॉम बोल. मॉम, अनु, काय रे, काय झालं? असा का आवाज येतोय बेटा तुझा? गगन, मॉम, इकडे खूप पाऊस पडतोय आणि समू अजून घरी नाही आलीये. फोन बंद आहे तिचा आणि हॉस्पिटलमधून केव्हाच निघालीये. मॉम, आय एम हेल्पलेस. काय करू मी? मॉम, शांत हो, अनु येईल ती घरी. लहान एका ती. थोडा शांत हो. पाणी भरलं असेल अरे रस्त्यानी. गगन, मॉम, मला काळजी वाटते. मॉम, हो मला समजतंय. डोंट वरी, येईल ती. तू शांत हो. आणि ती घरी आल्यावर कॉल कर मला. गगन, हो मॉम. बाय, टेक केअर. मॉम, या यू टू. रात्रीचे ऑलमोस्ट 10 वाजत आले होते. बिचारा गगन दारात बसूनच तिची वाट बघत होता. तेवढ्यात त्याला गाडीचा हॉर्न ऐकू आला. गाडी पार्क करून आराध्या त्याच्या समोर येऊन उभी राहिली. पावसाने पूर्ण भिजली होती आणि थंडीने कुडकुडत होती. आराध्या, आणि अरे असा दारात काय बसलाय? गगन, समू तुझी किती काळजी वाटत होती. फोन लागत नव्हता. हॉस्पिटलमध्ये कॉल केला तर समजलं केव्हाच निघाली आहे तू. आणि हे काय, एवढी ओली कशी झालीस? आराध्या, अरे ते सकाळी कार स्टार्ट नव्हती होत म्हणून मॉमची स्कूटी घेऊन गेले होते आणि नेमकी आज पाऊस आला. गगन, चल पटकन आत ये. तू रूम मध्ये जा, चेंज कर. मी कॉफी बनवतो. ती धावतच रूम मध्ये गेली. गगन, समू हळू, राजा सटकून पडशील. पण ती कसली ऐकते. ही मुलगी ना जीव काढणार एक दिवस माझा. वेडू नुसती. काहीच ऐकायचं नसतं. तो कॉफी बनवायला किचन मध्ये गेला आणि कॉफी बनवता बनवता मॉमला पण कॉल करून ती घरी आल्याचं सांगितलं. समू अजून खाली कशी नाही आली म्हणून तो कॉफी घेऊन रूम मध्ये गेला तर मॅडम ब्लँकेट घेऊन झोपल्या होत्या. त्याने कपाळावर हात मारून घेतला. गगन, समू. तो तिच्या जवळ गेला तर ताप आला होता तिला. समू बाळा, ताप आलाय तुला? आराध्या, आणि थंडी वाजते खूप. गगन, अरे यार, उठ, कॉफी पी ही आधी. मी काहीतरी खायला बनवतो, मग औषध घेतलं की बरं वाटेल. त्याने तिला उठून बसवलं आणि ब्लँकेट पांघरून दिलं. त्याने परत खाली येऊन जेवण बनवलं. गगन, समू चल जेवण करून घे. आकर.
आराध्या, अरे तुझं पण जेवण बाकी ए ना, तू जेव, मी खाईल ना. गगन, मी खातो बाळा, तू आक. त्याने तिला जेवण भरवलं आणि औषध दिलं आणि पांघरून टाकून झोपवलं. आराध्या, मला थंडी वाजते आणि डोकं दुखतंय खूप. गगन, अरे हो शोना, वाटेल ना ब्र. झोप थोडा वेळ. त्यानी थोड्या वेळाने ताप चेक तर आधीपेक्षा जास्त होता. त्यानी मॉमला कॉल केला. गगन, मॉम, समूला खूप ताप आलाय. मॉम, अरे औषध दे, तिला बर वाटेल आणि काळजी घे तिची. गगन, मॉम, मी डॉक्टर आहे, विसरते का. मॉम, बाळा मी आई ए, समजलं. मला काळजी वाटणारच ना. गगन, डोंट वोरी मॉम, मी काळजी घेईल. मॉम, ओके ठीके. आराध्या शांत झोपतच नव्हती. ह्या कुशीवरून त्या कुशीवर चालूच होत. गगन, समू काय होतंय. काय चाललंय तुझं. आराध्या, थंडी वाजते ना मला. ती रडवेली होऊन म्हणाली. गगन, अरे वेडू, रडतेस काय मग. इकडे ये चल. ती त्याच्या जवळ सरकली. तो तिला कुशीत घेऊन बराच वेळ थोपटत होता. तरी ती थोडी थोडी मुसमुसत होती. गगन, फॉर माय सेक स्टॉप क्राईंग. मी आहे ना, काही नाही होणार, झोप शांत. सकाळी ब्रह वाटेल. आराध्या, ती अजून त्याला बिलगून झोपली. एकदाची शांत झोपली होती. रात्री त्यांनी दोनदा उठून टेम्परेचर चेक केलं तर आधीपेक्षा बऱ्यापैकी ओके होती ती. तो परत तिला जवळ घेऊन झोपला. सकाळी त्याला जाग आली तेव्हा ती झोपली होती. ताप पण बऱ्यापैकी कमी होता. तो उठला, तिच्या अंगावर नीट पांघरून टाकलं आणि फ्रेश होऊन ब्रेकफास्ट बनवायला गेला. तोपर्यंत ती उठून फ्रेश होऊन खाली आली होती. गगन, तू खाली का आली ए, तुला अजून ब्र नाही ए, राजा तो तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला. आराध्या, झोपून कंटाळा आला. तोच तिचा तोल गेला. गगनने पटकन सावरलं. गगन, विकनेस ए राजा तुला, पण तू ऐकू नकोस अजिबात. चुकून माझं ऐकलं आणि ब्री झाली म्हणजे. आराध्या, स्टॉप बिंग सरकास्टिक. गगन, तीच भाषा समजते तुला. आराध्या, सॉरी ना. गगन, एवढं म्हणतल की झालं. तू उगाच मला चिडायला लावते ना. आणि हो, आज रात्रीच्या फ्लाईटने मॉम येईल. तोपर्यंत तू कुठेच जाणार नाहीये. आराध्या, ठीके, नाही जात मी कुठे, बस हॅपी. पण सकाळी सकाळी मूड खराब नको करून घेऊस. गगन, इथे बस, डायनिंग टेबल वर मी ब्लँकेट आणतो. आराध्या, ओके. गगन, एवढं पण शहाण्या बाळासारखं नको वागू. आराध्या, इम्पॉसिबल आहेस तू. ती मी हसतच म्हटलं. गगन, अरे मग मला मज्जा येते तुला रागवायला, तुझ्यावर हक्क दाखवायला, तुझी काळजी घ्यायला, पण तू एवढी गुडगर्ल सारखी वागली तर कसं व्हायचं. आराध्या, कैसे मुझे तुम मिल गए. गगन, जबरदस्ती गळ्यात पडलो ए तुझ्या. तुझी इच्छा नसताना. आराध्या, ब्लँकेट फॅक्टरी मधून येणार आहे का. गगन, मी असताना ब्लँकेटची काय गरज. त्यानी येऊन तिला घट्ट मिठी मारली. आराध्या, खूप मूव्ही बघतोस ना तू. त्याचे परिणाम ए हे सगळे. गगन, ए शहाणे, प्रेम करायला शिकवावं लागत नाही. समोरचा माणूस तितका परफेक्ट पाहिजे की आपल्यातला रोमँटिक हिरो असा उफाळून आला पाहिजे. आराध्या, बस कर आणि खूप होतंय. गगन, बर ठीके. काय खाणार ए ते ठरव, मी ब्लँकेट घेऊन आलोच. तो ब्लँकेट घ्यायला वरती रूम मध्ये गेला. तर तिला जास्त त्रास व्हायला लागला होता. ती जोरजोरात त्याला आवाज देत होती. आराध्या, आणि तिने डायनिंग टेबल वर डोकं ठेवून दिलं. गगन खाली आला तर ती रडत होती. गगन, ए समू, काय होतंय. आराध्या, आणि ते मी, मला चक्कर येताय आणि डोकं जड झाले.
त्याने तिच्या कपाळाला हात लावून पाहिला तर परत ताप आला होता तिला. गगन, समू म्हणालो होतो ना तुला ब्र नाही वाटत एक पूर्ण. आराध्या, मला एकटीला रूममध्ये बसून कंटाळा आला होता म्हणून खाली आले ना. तिने रडतच म्हटलं. गगन, ओके ओके आता रडू नकोस, चल रूममध्ये चल. हात दे. तिला सरळ उभं पण राहता येत नव्हतं. त्यातच तिला चक्कर आली आणि तिने त्याच्या खांद्यावर मान टाकून दिली. गगन, समू ए राजा डोळे उघड. समू. तो तिच्या गालावर थोपटून तिला उठवत होता. पण ती डोळेच उघडत नव्हती. त्याने तिला उचलून घेतलं आणि रूममध्ये घेऊन आला. तिच्या चेहऱ्यावर पाणी स्प्रे करून तिला उठवलं. गगन, इथून अजिबात हलायचं नाही हा. इतक्या चांगली हसत होती मी 2 मिनिट ब्लँकेट घ्यायला आलो तर काय झालं तुला? असं नको ना करू ना. थोडा वेळ रेस्ट कर. यू नीड इट. आराध्या, मग तू इथेच थांब, मला बोर होतं. गगन, ओके मी इथेच आहे. फक्त तू थोडंसं खा ना, असंच मेडिसिन नाही घेऊ शकत. मी 2 मिनिटात येऊ. आराध्या, हम्म. गगन खाली निघून गेला. आराध्या स्वतःच्याच विचारात हरवली होती. तळ हाताच्या फोडासारखं जप्त होता गगन तिला. एकदम छोट्या बाळासारखं. घरी आईकडे असताना ती स्वतःच औषधं घ्यायची आणि थोडा आराम करून कामाला लागायची. जमीन अस्मानाचा फरक होता त्या आणि आजच्या सिच्युएशनमध्ये. गगन, काय कसला एवढा विचार करते, डोकं दुखतंय ना, मग कशाला त्रास करून घेते. लवकर ब्री हो ना, मला मस्ती करायची ए तुझ्यासोबत. अशी आजारी पडली ए तर टेरेसवर पण नाही जाऊ शकत. आराध्या, ब्री झाली की जाऊ ना, टेरेस कुठे पळून जाणार आहे का? गगन, नाही ग बाळा. जाऊ दे, चल आकर. त्याने तिला जेवण भरवून मेडिसिन दिले. त्याला हॉस्पिटलमधून फोन आला, इमर्जन्सी होती. त्याने 5 मिनिटात कळवतो म्हणून सांगितलं. गगन, समू. ते. आराध्या, अनु जाऊन ये तू, मी झोपून राहील, डोंट वोरी. गगन, पण तुझी काळजी वाटेल ना राजा, माझं मन नाही लागणार. आराध्या, आपण पेशंटला नाही म्हणू शकत नाही ना. पटकन जाऊन ये तू. मी काळजी घेई. गगन, नक्की जाऊ. आराध्या, हो नक्की जा. तो पटकन रेडी झाला. तिच्या कपाळावर ओठ टेकवले. पांघरून नीट केलं. गगन, इथून उठायचं नाही हा, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आराध्या, हो नाही उठणार. तो रूमच्या दरवाजापर्यंत गेला तर तिने परत आवाज दिला. आराध्या, अनु 1 मिनिट इकडे ये ना. गगन, काय झालं? आराध्या, तिने त्याच्या गालावर किस केलं आणि म्हणाली, लवकर ये ओके. मी वाट बघते. गगन, त्याने तिच्या कपाळावर किस करत तिला मिठी मारली आणि म्हणाला, हो राजा, लवकर येईल, ओके बाय. तो हॉस्पिटलला निघून गेला. ती पण शांत झोपून राहिली. थोड्या वेळाने तिचा फोन वाजला म्हणून तिला जाग आली. आराध्या, हा मॉम बोला ना. मॉम, बेटा कशी आहे तू, ब्र वाटतंय का? आराध्या, हो मग घरचे डॉक्टर असताना काय काळजी. मॉम, हो तेही आहेच. आहेत कुठे डॉक्टर साहेब? फोन नाही उचलते. आराध्या, हॉस्पिटलला गेलाय मॉम, ऑपरेशन थिएटरमध्ये असेल. इमर्जन्सी होती. मॉम, तुला सोडून गेला. आराध्या, नव्हता जात पण मीच पाठवलं. मॉम, बर ठीके, तू काळजी घे, मी ठेवते फोन. आराध्या, हो मॉम. गगन, काय कोण होतं? त्याचा अचानक आवाज ऐकून तिने दचकून फोनच फेकला. त्याने पटकन पुढे येऊन फोन कॉल केला. आराध्या, घाबरवलंस ना. असं अचानक काय आलास? गगन, सॉरी पण तू फोनवर बोलत होतीस म्हणून शांत बसलो. आराध्या, ओ अच्छा, ते मॉम होत्या. गगन, बर ठीके, तुला बर वाटतंय?
आराध्या हो. तू पण रेस्ट कर, थोडासा खूप त्रास दिलाय मी तुला. गगन असं काहीच नाहीये. आणि पुन्हा म्हणू पण नकोस. ओके मी आलोच फ्रेश होऊन. ती तो बोलला त्याचाच विचार करत होती. तो फ्रेश होऊन बाहेर आला. गगन इकडे ये चल, मी बोललो ते इतकं मनाला लावून नको घेऊस. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. गगन सॉरी ना. आराध्या अरे मला वाईट नाही वाटले. गगन ओके गुड मी झोपू मग दमलो खूप की गप्पा मारूयात तुला बोर होते. आराध्या नाही तू झोप कालपासून नीट झोपला पण नाहीयेस. झोप तू. गगन नक्की. आराध्या हो. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. थोड्या वेळाने त्याला जाग आली तर ती बसल्या बसल्या झोपली होती. त्याने आधी उठून ताप चेक केला तर ब्यापैकी नॉर्मल होती ती. त्याने घड्याळ पाहिलं तर रात्रीचे 7:45 वाजले होते. तो उठून बाहेर आला तर मॉम आल्या होत्या. गगन मॉम तू कधी आलीस? मॉम बराच वेळ झाला. तुम्ही दोघे झोपला होतात मग नाही उठवलं. गगन ओह ओके. मॉम अनु आजारी ती आहे की तू? अरे बसल्या बसल्या झोपली होती ती. आणि तू काय मांडीवर डोकं ठेवून झोपला होतास? पाठ दुखेल ना तिची. गगन सॉरी अगं माझ्या लक्षात नाही आलं. मॉम बर जा उठव तिला आणि जेवायला घेऊन ये. बर वाटतंय ना तिला की रूम मध्ये घेऊन येऊ? गगन नाही मॉम आम्ही येतो खाली. मॉम ब्र ठीके. तो रूम मध्ये आला. तिला उठवलं. गगन समू. राजा उठना. आराध्या अम्म झोपू देना. गगन उठ ना मॉम आलीये. जेवण नाही करायचं का? आराध्या मॉम कधी आल्या? ती डोळे चोळत उठली. गगन बराच वेळ झाला उठना आता खाली जाऊ जेवायला थांबली ती. मी आलो फ्रेश होऊन हा. आराध्या तो फ्रेश होऊन आला तर ती रूम मध्ये नव्हती. त्याने बाल्कनी मध्ये जाऊन पाहिलं तर झाडांमध्ये रमली होती. गगन तिला न्याहाळत होता. ऑलमोस्ट सगळ्या फ्लॉवर्सला फ्लाइंग किस देऊन झाली होती. गगन काश में भी कोई फूल होता. तो मुद्दाम नाराज होण्याची ऍक्टिंग करत म्हणाला. आराध्या तूच मला 2 दिवस झाले फुलासारखं जपतोय. तिने गोड हसून म्हटलं. गगन अरे फूल क्या चीज है तुम तो मुझे जान से भी प्यारी हो. आराध्या ओह अच्छा. इसी बात पे. मुहा. तिने त्याला पण एक फ्लाइंग किस देत म्हटलं. गगन हाय मैं मर जावा. तो छातीवर हात ठेवून पडायची ऍक्टिंग करत म्हणाला. आराध्या नौटंकी नुसता. गगन चल आता. आराध्या 2 मिनिट फ्रेश होऊ दे. ते फ्रेश होऊन जेवायला गेले. आराध्या मॉम कशा आहात मी खूप मिस केलं तुम्हाला. तिने जाऊन मिठी मारली. मॉम मी पण मिस केलं तुला. आणि मी मस्ते बाळा तू कशी आहे? आराध्या गगन असताना कशी असेन? कालपासून फक्त आराम करायला लावला मला. जेवण पण नाही केलं मी स्वतःच्या हाताने. मॉम अरे वा मज्जा बाबा मग मस्त लाड चाललेत. आराध्या हो म्हणजे तसंच समजा. मॉम अनु मग आता तिला जेवू देत की तू भरवणार आहेस? गगन मला चालेल तिला चालणार असेल तर. आराध्या नाही नको मी जेवते. तू पण खा. आणि डॅड कधी येणार आहेत? मॉम उद्या रात्री किंवा परवा सकाळी येतील. आराध्या ओके ओके. ते जेवण करून झोपायला आले. गगन सो स्लीपिंग ब्युटी ब्र वाटतंय का? आराध्या येस मिस्टर हंडसम. तिने हसतच म्हटलं. गगन म्हणजे फायनली ब्री झालीस तू तर आता मी मस्ती करायला मोकळा. तो खुश होत म्हणाला. आराध्या गुड नाईट मला झोप येते.
तिने पांघरून ओढून घेत म्हटलं, गगन अरे यार असं थोडी असतं. समू उठ, ही चीटिंग आहे. उठ ना. आराध्या, आणि किती बडबड करतोस रे, आता मला समजलं मॉम डॅडला इतकं का कंटाळतात. गगन शहाणे, माझेच डायलॉग मला काय देते. इकडे बघ ना, उठ ना. झोपतेस काय? ही वेळ का झोपायची? आराध्या, पृथ्वीवर तरी रात्रीच झोपतात. तू दुसऱ्या कोणत्या प्लॅनेटवरून तर नाही आलाय ना? गगन, हात खडूस कुठली. मी बोलणारच नाही आता तुझ्याशी. आराध्या, काय लहान का तू, काहीही काय बडबडतोय. गगन, जा, तू बोलू नकोस माझ्याशी. दिवसभर झोपा काढत होती तरी आता तुला झोप येते ना. झोप झोप. ती त्याच्या जवळ सरकली आणि हळूच त्याच्या गालावर किस करून त्याच्या मिठीत शिरली. मग काय? राग बिग जो काही होता आपल्या साहेबांचा तो कुठल्या कुठे पळून गेला. बाय द वे, रिटर्न गिफ्ट तो बनता है ना. त्याने पण तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवले आणि तिला कुशीत घेऊन झोपला. आराध्या, कोणीतरी रागावलं होतं ना माझ्यावर मग. गगन, माझी बायको मी बघून घेईल काय ते, तू मध्ये येऊ नकोस आमच्या. आराध्या, वेडू नुसता. काहीही बोलतोस. तिने हसतच म्हटलं. रात्री केव्हा तरी ते झोपेच्या अधीन झाले. सकाळी लवकर उठून ते रेडी झाले. आराध्या, मॉम मी निघते. मॉम, समू नाश्ता तर करून जाना. आराध्या, मॉम लेट झाले. गगन तिचा हात धरून तिला परत घेऊन आला. गगन, बस इथे आकर पटकन. आराध्या, आणि जाऊ दे ना प्लीज. गगन, धरून ठेवलं का तुला? नाही ना, एवढं खाऊन जा बस. आकर पटकन. त्याने तिला संडवीच भरवलं. गगन, नीट जा ओके, ड्राईव्ह स्लो. आणि पोहोचलीस की. आराध्या, आय विल मेसेज यू. लक्षात आहे माझ्या. चल बाय. तिने हसतच म्हटलं. आराध्या हॉस्पिटलला निघून गेली. मॉम, तू हॉस्पिटलला नाही जात का? गगन, नाही आज नाही जात. रितेश आहे तो बघेल. मी नाही जात. मॉम, ठीके, एन्जॉय मग. मला क्लबचं काम आहे, मी जाऊन येते. गगन, तू ना स्टँड अप कॉमेडियन आहेस मॉम. एखादा ऍक्ट केलास ना तरी लाफ्टर क्लबचे मेंबर खुश होतील. दुसऱ्या थेरपीची गरज नाही पडणार. मॉम, तू ना आजकाल जास्त बोलायला शिकलाय हा. गगन, मस्करी केली, जाऊन ये तू. मॉम, हो चल बाय. संध्याकाळी आराध्या लवकर घरी आली तर मॉम अजून नव्हत्या आल्या. आणि गगन रूममध्ये वॉर्डरोबमधले सगळे कपडे काढून बेडवर टाकत होता. आराध्या, काय चालले आहे? गगन, अरे शोना बघ ना, माझे सगळे कपडे जुने झाले. आराध्या, मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? गगन, शाब्बास, तू ना खूप हुशार मुहा. त्याने तिला फ्लाइंग किस दिली. आराध्या, ती कमरेवर हात ठेवून डोळे बारीक करत म्हणाली. गगन, आपण आत्ता शॉपिंगला जातोय. आराध्या, काय आत्ता? गगन, हो. आराध्या, आत्ता नको ना. गगन, अरे प्लीज प्लीज ना. आराध्या, ओके. तिने वैतागून म्हटलं. गगन, आवर ना मग पटकन. लेट होईल. आराध्या, गगन, नको जाऊयात का? तिच्या चेहऱ्यावरून तो अंदाज घेत म्हणाला. आराध्या, आवरते ना आता. ड्रामा बंद कर. स्वतः घरी बसला सकाळपासून आणि आता हे नवीन नाटक काढलंय. ती वैतागून म्हणाली. गगन, मुझे तो कोई प्यार ही नहीं करता. तो हताश होत बेडवर बसत म्हणाला. आराध्या, गप्प बस हा. अजिबात ड्रामा नकोय. गगन, अरे बाबा काय झालंय का एवढी चिडते? नको जाऊयात ओके, पण तू शांत हो. इतकी काय हायपर होते?
आराध्या सॉरी. तो पुढे काही बोलायच्या आधीच ती आवरायला निघून गेली. आराध्या चल. गगन नक्की जाऊयात ना, मी फोर्स नाही करते. आराध्या हम्म आणि सॉरी घाशी मी थोडी जास्त रिॲक्ट झाले. गगन ठीके चल. ते मॉल मध्ये गेले. गगन तर काय बाबा उत्साही मूर्ती. सगळे शॉप्स पालथे घातले होते. हा कलर चांगला आहे. हे ओल्ड फॅशन आहे. ह्याची स्टाईल मस्त. समूहा घेऊ की तो. आणि मग ती सांगेल तो सोडून बाकी सगळे आवडायचे आणि घेताना तिने चॉईस केलेलाच घ्यायचा. बिचारी समू पार वैतागून गेली होती त्याला. हे मुलींपेक्षा जास्त नखरे झाले. आराध्या गगन स्टॉप इट यार, मागच्या 3 तासात 2 शर्ट आवडले ए तुला, लाईक सिरियसली. तू कोणतेही घे, तुला मस्त दिसतील रे. मुलींना पण एवढा वेळ नाही लागत. आवर ना पटकन. तिने वैतागून म्हटलं. गगन हो ना राजा, थोडा वेळ प्लीज. आराध्या अरे सर शुअर शुअर प्लीज टेक युअर टाइम. गगन अरे यार स्टॉप बिंग सरकास्टिक आणि हेल्प कर ना मला, तुझी चॉईस चांगली ए ॲक्च्युली. इनफॅक्ट तू चॉईस केलेलं सगळंच आवडतंय मला, सो तूच सजेस्ट कर. आराध्या फाईन. आणि पुढच्या अर्ध्या तासात आराध्याने जे काही चॉईस केलं होतं ते त्याला आवडलं होतं आणि फायनली त्याची शॉपिंग संपली. आराध्या सो मिस्टर गगन अजून काही घ्यायचं आहे तुम्हाला? नाही म्हणजे हॉस्पिटलचे पेशंट तुला बघायलाच येत असतील ना. आणि मुली तर तुला बघून एकदम टीप टॉप डायरेक्ट ब्या होत असतील. तिने उपहासाने म्हटलं. गगन जेलसी वाईट असते. जळू नये कोणावर ब्र नाही ते. तो तिची मजा घेत म्हणाला. आराध्या शट अप. मी इथून पुढे तुझ्यासोबत अजिबात शॉपिंगला येणार नाही ए, तुझं तू बघ काय ते. गगन नको येऊस, मग मी रूम मध्ये शर्टलेसच फिरेल ओके. आराध्या हे भगवान बचा ले मुझे. तिने डोक्यावर हात मारत म्हटलं. गगन माझ्यापासून तुला कोणीही वाचवू शकत नाही. तो किलर स्माइल करत म्हणाला. आराध्या हम्म ए आपण आईस्क्रीम खाऊया. तिने खुश होत म्हटलं. गगन काल ताप होता तुला. तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. आराध्या विकनेस पण होता. शॉपिंगसाठी एवढं फिरवताना नाही आठवलं का? ती डोळे बारीक करत म्हणाली. गगन ओके ओके चल खाऊया आईस्क्रीम आता काय. तुला काही घ्यायचं आहे का? आराध्या नो थँक्स. गगन शॉपिंगला नाही म्हणते. ग्रेट आहे बाबा, पहिलीच मुलगी पाहिली ए जी शॉपिंगला नाही म्हणते. आराध्या अशा किती मुलींना शॉपिंगला घेऊन आला होतास तू? ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. गगन गप ए, काहीही काय. ते फ्रेंड्स सांगतात ना. आराध्या ओ अच्छा चलो फिर. आईस्क्रीम वाट बघतंय ना. त्यांनी जाऊन आईस्क्रीम घेतलं. आराध्याला कोणाचा तरी कॉल आला म्हणून ती फोनवर बोलत होती. गगनने तिच्या हातातून रॅपर घेतलं आणि फेकून येतो असं खुणावलं. त्याला गेलेल पाहून कोणीतरी तिच्या दिशेने येत होत ज्याची तिला कल्पनाच नव्हती. कथा कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कथेचा भाग 5 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.